नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नवी मुंबई पोलिसांनी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई केली असून खेडकर कुटुंबियांचा वाहन चालक प्रदिल साळुंखे याला धुळे येथून अटक केली आहे। याच चालकाच्या मदतीने खेडकर कुटुंबाने ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याचे अपहरण करत त्याला खेडकर यांच्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप आहे। याआधी याच अपहरण प्रकरणात पूजा खेडकर आणि तिचे वडील दिलीप खेडकर तसंच सुरक्षा रक्षकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस याबाबत शोध घेत आहेत। सोमवारी 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून घरोघरी घट बसतील, देवीची आराधना करण्यात येईल। सणासुदीच्या या माहोलमध्ये नवरात्रोत्सवात गरब्याचेही आयोजन करण्यात येते। मात्र याच नवरात्रोत्सवानिमित्त एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी सूचना विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना दिल्याची माहिती आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी राज्यभर चर्चेत आली। पोलिसांनी गुन्हेगारांचा मुसक्या आवळण्यासाठी अनेक टोळ्यांवर मकोका अंतर्गत थेट कारवाई केली। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्ते याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। आता पोलिसांनी मोठा निर्णय घेत चक्क रघुनाथ फडच्या टोळीमधील 7 जणांपैकी 5 जणांवरील मकोका काढलाय। वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळख असलेला आणि मागील काही महिन्यांपासून फरार असलेला गोट्या गित्ते याच्यावरही मकोका काढण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि उपायुक्त संदीप जाधव यांना समन्स बजावलंय। कांदिवली पोलीस ठाण्यातील मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांशी संबंधित या प्रकरणात दोघांना 29 सप्टेंबर 2025 रोजी पुराव्यांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आयोगाने कांदिवली पोलीस ठाण्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून तपासासाठी हे फुटेज आवश्यक असल्याचं नमूद केलंय। प्रशासकीय सेवेत कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित असलेल्या IAS तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारताच दणका देण्यास सुरुवात केली आहे। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रावर एकूण कर्जाचा भार किती आहे, राज्याचे एकूण उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे आणि वित्तीय तूट किती आहे या संदर्भातील इत्यंभूत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर मांडली। अजित पवार म्हणाले की राज्यावर एकंदरीत कर्ज हे 9,32,000 कोटी इतके आहे। कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर मनोज जयस्वाल यांना शुक्रवारी सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे। सीबीआयच्या कोलकाता येथील पथकाने नागपुरात येऊन ही कारवाई केली। ही कारवाई सीबीआय कडून गुप्त ठेवण्यात आली होती। नेमक्या कुठल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली हे देखील सांगण्यात आलं नाहीये। मात्र 2022 साली त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या संदर्भातच ही कारवाई करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। अकोला येथील 248 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 3 महिन्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ द्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला। तसेच या शेतकऱ्यांना 7 वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे सरकारची कान उघडणी केली। तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्या संदर्भात असमाधानकारक स्पष्टीकरण मिळाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय। विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात केंद्र शासन पुरस्कृत ICT योजनेअंतर्गत सन 2007 ते 8 या वर्षापासून महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे 8,000 संगणक प्रयोगशाळा संगणक शिक्षकाअभावी आजही धुळखात पडल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित असून संगणक प्रयोगशाळा शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित झाले असून आता शिक्षक संघटना, विद्यार्थी व शिक्षण संचालनालय या तिघांनी मिळून ICT शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीची मागणी तीव्र केली आहे। उद्यापासून 3 दिवस खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे। त्यामध्ये विलोभनीय कडी असणारा शनी ग्रह हा 21 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ राहील, तर ग्रहमालेतील शेवटचा नेपच्यून ग्रह येत्या 23 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे। या घटनांना खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात। नेहमीच दिवस व रात्र यांचा कालावधी असमान असतो, मात्र सोमवारी 22 सप्टेंबरला हा कालावधी प्रत्येकी 12 तासांचा राहील।
या दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार असल्याचं खगोल तज्ज्ञांनी म्हटलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।